हॅलो, माझं आयुष्य PU मध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते. तर आता वाजल्या आहेत 2:30 आणि मी काय जेवण बनवलं नाही आहे. सो आता आपण बनवणार आहोत पिठलं आणि भाकरी. सो माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर प्लीज मला नक्की सांगा, कमेंट्स करा. आणि हो, तर चला जाऊया आपण आपली रेसिपी बनवायला. तर सगळ्यात आधी काय करायचं आहे, आपण हा माझ्याकडे लोखंडी तवा आहे. तर तो तवा मी पहिल्यांदा गरम करायला ठेवणार आहे. तवा गरम होईपर्यंत आपण थोडा वेळ वाट बघायचं आणि वाट न बघता आपण आहे ना पीठ मळून घेऊया. तर आपण बघूया आपण किती भाकरी भाजणार आहे आणि आपण किती पीठ घेणार आहोत त्यातून. तर मी इथे आपल्याला जेवढं पीठ पाहिजे तेवढं आपण व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. जसं शक्य होईल तसं मळून घ्यायचं आपल्याला. थोडं थोडं पाणी टाकायचं आहे, जास्त पाणी टाकत नाही बसायचं याच्यामध्ये, नाहीतर भाकरी एकदम पातळ होईल. गरजेनुसार पाणी टाकून घ्यायचं आपण याच्यामध्ये. थोडंसं अजून पाणी घालते मी त्याच्यामध्ये, जेणेकरून आपल्याला पीठ व्यवस्थित मळता येईल. मला भाकरी माझ्या आईने, माझ्या आजीने शिकवली. पप्पांची आई ऑफ झाली बिचारी ती. तर तिने भाकरी मी जेव्हा शाळेतून यायची तर आई कधी घरी नसली, मला खूप जेवणाची आणि लुडबुड करण्याची इथे तिथे आवड होती. सो त्याच्यातूनच कदाचित मला जेवणाची आवड निर्माण झाली. आपलं पीठ आता मळून तयार होतं. याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. आपलं पीठ बघू शकताय तुम्ही, व्यवस्थित मळून झालेलं आहे. तर आता आपण त्याचे 3 गोळे करणार आहोत. 3 कधी बनवायचे नाहीत गोळे, आपण 4 करून घेऊ. एक छोटी हर्षितासाठी बनवून देऊ. तर इथे मी 2 भाकऱ्या बनवून घेते. 2 भाकऱ्यांचं पीठ मळून घेतलंय मी. व्यवस्थित मळून घ्यायचे. मग आपली भाकरी आहे ते वाटणार नाही. दोन्ही पण गोळे बनवून घ्यायचे, म्हणजे आपली भाकरी पटपट तयार होईल. इथे मी थोडंसं प्लॅटफॉर्मवरती पीठ भुरभरून घेते. आणि हाताला थोडंसं पीठ लावून भाकरीला आकार देण्याचा प्रयत्न करते.
माझ्यापेक्षा माझी वहिनी खूप छान भाकरी भाजते. मी तर पूर्ण 9 महिने लॉकडाऊनमध्ये विसरून गेली भाकरी कशी भाजायची ते. मी शिकतेय जेवण बनवायला, बघू आपल्याला जमतंय का. पण माझं जेवण खूप टेस्टी होतं. आपला तवा तापलाय की नाही ते बघायचंय. ज्या साईडने कडा आहेत फाटलेल्या त्या आपण व्यवस्थित चिटकवून घ्यायचे, जेणेकरून भाकरी आपली फाटणार नाहीये. तवा छान तापलाय. भाकरी उचलताना जरा सांभाळून उचलावी लागते. तुम्ही बघू शकताय भाकरीला मध्ये कसा फुगा आलाय. तर अशा प्रकारे मी भाकरी तव्यावरती टाकून घेतली आहे. आता त्याला थोडं थोडं पाणी लावून घ्यायचं आहे. पाणी लावून घेते मी. भाकरी खूपच गरम झाली आहे. एकही जागा सोडायची नाही आहे, कारण नाहीतर मग ते असं पांढरं पीठ दिसू लागतं. आणि भाकरीला व्यवस्थित पाणी लावून घ्या. पाणी लावून झाले. थोडा वेळ थांबून दे. पाणी थोडं सुकलं की मग आपण भाकरी पलटून घेणार आहोत. आपली भाकरी थोडं गॅस कमी करून घेतला होता, पण भाकरीला व्यवस्थित शेकवून घ्यायचं. चिकटली आहे अजून खाली. ती भाकरी शेकेपर्यंत आपण दुसरी भाकरी आहे ती थापून घेऊ. अशी व्यवस्थित भाकरी आपण थापून घ्यायची. आणि एका बाजूला आपण जी तव्यावरती भाकरी ठेवली ती सुद्धा बघायची. तिला सुद्धा व्यवस्थित शेकून घ्यायची. साईडच्या कडा कधीतरी कधी कधी साईडची भाकरी जी आहे इथून ती व्यवस्थित शेकली जात नाही, तर ती पहिला आपण व्यवस्थित शेकून घ्यायची.
मावशी घाटावरती भाकरी भाजतात. तर मी एकदा स्कूलमध्ये जाताना ना घाटावरच्या एक बाई होत्या आमच्याकडे राहायला, तर त्या अशा भाकऱ्या भाजताना बघितलं होतं. मग मी तेव्हापासून मला सुद्धा सवय लागली की अशा प्रकारे भाकरी भाजायची. तर आपली भाकरी आता मध्ये फुगली आहे व्यवस्थित आणि तिला व्यवस्थित शेकून घ्यायची आहे. खूप गरम आहे भाजला. आपली भाकरी शेकते, सगळ्या बाजूने आपण तिला व्यवस्थित शेकून घेऊ. ही जी भाकरी आपण इथे थापून घेतली आहे ती आता आपल्याला या तव्यावरती टाकायची आहे. भाकरी शिजली, आपण शेकून व्यवस्थित झाली आहे तयार. तर हिला मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि आपली आता दुसरी भाकरी त्यावरती टाकून घेतली आहे. एक्स्ट्राचं पाणी तुम्ही असं काढून घेऊ शकता. बाहेरचा आवाज खूपच इरिटेबल आहे. व्यवस्थित आपली भाकरी सुकली की मग तिला पलटी मारायची आहे. तोपर्यंत मग मी इकडचं पुसून घेते. भाकरी आपली मस्त शिजून येते. दुसऱ्या बाजूने पण पलटून घेऊ आपण तिला. गॅसची फ्लेम ही मोठीच ठेवायची आहे. भाकरीला खूप मोठी फ्लेम लागते. आणि याच तव्यामध्ये आपण झुणका बनवून घेणार आहोत.
भाकरी शेकून येईल आपली तोपर्यंत आपण झुणक्याची तयारी करून ठेवू. आपली भाकरी फुगली आहे. या म्हणजे फायनली मला भाकरी यायला लागली. सो आपली भाकरी सुद्धा झालेल्या आहेत. मी 2 भाकऱ्या भाजून घेतल्या, तर बाजूला काढून घेते. ही भाकरी तर तयार झाली आहे. आता आपण बनवणार आहोत पिठलं. तर पिठल्यासाठी मी तेल टाकते आणि मी भाकरीच्याच तव्यावरती बनवते. तर आपलं तेल चांगलं तापलंय. आपण त्याच्यामध्ये टाकूया राई. त्याच्यामध्ये लसूण आणि बारीक चिरलेली मिरची. लसूण मी ठेचून घेतली आहे जेणेकरून त्याची टेस्ट जरा चांगली लागेल. इथे त्याच्यामध्ये टाकूया कांदा. तवा आधीच तापलेला आहे आपला, तो त्याच्यामुळे आपण थोडासा गॅस कमी करणार आहोत. इकडे टाकते जिरं आणि आता हे व्यवस्थित आपण हलवून घेणार आहोत. मी याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकते. कढीपत्ता, थोडंसं मीठ. आपल्या इथे चवीनुसार टाकायचं. मीठ मी फोडणीलाच टाकते. गॅसची फ्लेम थोडीशी कमी करून घेते मी. इथे मी ना बेसन घेतलं आहे आणि पाण्यामध्ये बेसन टाकून घेतलं आणि ते आता मी व्यवस्थित याने पेटून घेते. म्हणजे आपल्याला डायरेक्ट टाकल्यानंतर गुठळ्या होणार नाहीत. काही काही लोकांना आवडत नाही गुठळ्या, तर आपण गुठळ्या त्याच्या सगळं व्यवस्थित पाणी टाकून घेणार आहोत. आपण जे बेसन घेतलं होतं हे, तर त्याच्या गुठळ्या पूर्ण काढून घेतल्यात.
आणि ते आपण आता याच्यामध्ये फोडणीला टाकणार आहोत. थोडीशी हळद टाकायची आणि आता हे फोडणीला दिली आपण पिठलं. तुम्हाला जर याच्यामध्ये पाणी ॲड करायचं असेल तर तुम्ही करू शकता, पण मला याच्यामध्ये गरज वाटत नाही आहे पाणी ॲड करायची. आपल्याला बेसन व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. मला जसं लागेल तसं मी याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहे. थोडंसं पाणी मी याच्यामध्ये ॲड करते. जेणेकरून ते व्यवस्थित शिजून येईल. आपल्या पिठलं याच्यावरती वाफेवरती शिजवून घ्यायचं आपल्याला, तर त्याच्यावरती आपण झाकण ठेवणार आहोत. झाकण ठेवल्यानंतर गॅस बंद करून ते व्यवस्थित शिजू द्यायचे. आपण आता त्याला झाकण काढून बघूया शिजलंय का. थोडंसं गॅसची फ्लेम वाढवते. हे बघू शकता आपलं पिठलं तयार झालेलं आहे. अजून एक 5 मिनिटं राहून दे झाकणवरती, म्हणजे आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. आपण वरती परत एकदा झाकण ठेवणार आहे आणि गॅस एकदम बारीक करणार आहे. तोपर्यंत आपण आपल्या पिठलं आणि भाकरी सर्व करण्यासाठी मी तयारी करते. तर इथे आपलं पिठलं तयार झालंय, मस्त शिजलंय ते. आपण त्याला वरून थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत.
तुम्ही बघू शकता हे या तव्यावरती पिठलं बनवताना ते खाली लागलं पण नाही आहे, व्यवस्थित असं बनवून तयार झालं आहे. तर मी आता प्लेटमध्ये काढून घेते. पिठल्याची भाकरी खायची मजा कुछ और ही है. आम्हाला तर खूपच आवडतं. तर मंडळी इथे मी तयार आहे पिठलं भाकरी खायला आणि पिठल्याचा वास खूप छान येतोय. सो चला आपण पिठलं भाकरी खाऊया. या सगळ्यांनी जेवायला. तो हॅलो मंडळी, झालं का जेवण तुमचं? माझं पण आत्ताच झालं आहे. मी एक भाकरी खाल्ली आणि पिठलं आपण आत्ता बनवलेलं. सो आपण थोडीशी रेस्ट करूया. बाहेर पण काम चालू आहे, रात्रीचं पण काम चालू असतं इकडे. तुम्हाला कदाचित माझा बाहेरच्या बॅकग्राऊंडचा आवाज येत असेल आणि रात्रीचीही आम्हाला झोप मिळत नाही आहे व्यवस्थित. सो झोप न मिळाल्याने थोडीशी चिडचिड होते आणि तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्हाला झोप लागत नाही आहे. मी तुम्हाला बाहेरचं क्लायमेट दाखवते माझ्या इथे. आणि समोरच आंब्याचं हे झाड आहे, पाठीमागे आहे ते. इथे मेमध्ये खूप मोठे मोठे आंबे लागतात, पण आम्हाला ते खायला मिळत नाही, सगळे खाली पडून जातात. फक्त आम्ही त्यांना वरूनच बघतोय. तर मी पुढे दाखवते तुम्हाला. असं समोर हे दिसतंय ना, समोर कन्स्ट्रक्शन चालू आहे, तर त्याचा तो आवाज आहे. आणि हा जो एरिया आहे ना, जे कन्स्ट्रक्शन चालू आहे, तुम्हाला इथे कदाचित दिसतंय. ह्या ज्या बिल्डिंग्स दिसत आहेत ना समोर या, तर त्या आपल्या नॅन्सी डेपोच्या आहेत. आणि माझ्या समोरच नॅन्सी डेपो आहे. तर असं आपलं हे माझ्या घरचा व्ह्यू. सो बाय सगळ्यांना. आता मी थोडीशी आराम करते. सो आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये आपल्या. आणि तोपर्यंत सगळ्यांनी घरी राहा, स्वतःची काळजी घ्या, कुटुंबाची काळजी घ्या. माझं कुटुंब माझी जबाबदारी. आपल्या मुख्यमंत्र्यांचा जो काही प्लॅन चालू आहे तर त्याला खरंच तुम्ही सपोर्ट करा. चला भेटूया. बाय.